Very good morning to all of you students. Today we are going to learn about bar graphs, and in this topic we will learn drawing a bar graph. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आपण बार ग्राफ कसा काढायचा तो शिकणार आहोत. ठीक आहे. Drawing a bar graph. So first we will understand about the graph paper. Graph paper पाहूया पहिल्यांदा. काय graph paperचं? What are the special characteristics of graph paper? Now student, on the graph paper there are some vertical bold lines and some horizontal bold lines, and the distance between two bold line is 1 centimeter, and this 1 centimeter is divided into 10 equal parts. And observe that faint line and the distance between two faint line is 1 millimeter. Because of that horizontal line and vertical line, these grids are formed. हेच काही बॉक्स तुम्हाला दिसतात आहे, and these grids are very useful to draw the graph. आणि बघा, near the lower edge of the paper a horizontal line is drawn as a base. It is called x axis. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ग्राफ काढतो त्यावेळेस या ठिकाणी खाली एक आडवी लाईन काढतो. इथे एक तर 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर, दॅट इज कॉल्ड x axis. तिला आपण बेस म्हणून वापरतो. and line perpendicular to the x axis on the left side of the paper, this is called y axis. ह्या x axis ला या लेफ्ट साइडला आपण परपेंडिक्युलर लाईन काढतो इथून अशी या बोल्ड लाईन वरून, दॅट इज कॉल्ड y axis. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? चला, ऑब्झर्व द सम ग्राफ्स. काही ग्राफ आपण ऑब्झर्व करूया. बघा, स्टेप्स टू ड्रॉ बार ग्राफ. बार ग्राफ काढण्याचे काही स्टेप्स आहे विद्यार्थी मित्रांनो. काय बघा, ड्रॉ द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल ऍक्सिस. पहिल्यांदा आपण ग्राफ पेपरवर एक उभी लाईन काढायची, एक आडवी लाईन काढायची. ठीक आहे. देन लेबल द हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला एक्स ऍक्सिस नाव द्यायचं. लेबल द व्हर्टिकल ऍक्सिस, गिव्ह द नेम वाय ऍक्सिस. Decide on the scale. Explain that you should consider the least and the greatest number shown on the graph. Discuss what range of number should be shown on the bar graph. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नंबर्स लिहायचे असतात, स्केल लिहायचे असतात. स्केल लिहिताना त्यातला डाटा पाहायचा. डाटा मधला विच इज द हायेस्ट नंबर अँड विच इज द स्मॉलेस्ट नंबर. डाटा मधला हायेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर आहे तो कोणता आहे तो पाहायचा आणि त्याच्यावरून स्केल ठरवायचे. The atoms about which the graph is to be drawn are taken on x-axis at equal distance from each other. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ग्राफ काढताना त्या ठिकाणी जे ॲटम्स असतील ते एक्स ऍक्सिस मध्ये लिहायचे आणि त्याच्यात आपण जो आपण कॉलम काढणार ते शुड बी इक्वी डिस्टन्स. दोन कॉलम बद्दल सारखं असायला पाहिजे. द नंबर रिलेटेड टू इच ॲटम इज शोन अबव इट बाय अ व्हर्टिकल कॉलम. आपण जे ॲटम एक्स ऍक्सिस वर काढणार लिहिणार आहोत त्याचे संबंधित जे नंबर असतात ते कुठे लिहायला पाहिजे, ते लिहायचे y axis वर. द कॉलम इज पॅरलल टू द y axis अँड ऑफ प्रॉपर हाईट. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलम्स असतात ते त्याची डाटानुसार जो कोणता डाटा जो काही दिला असेल त्याच्यानुसार त्याच्या कॉलमची हाईट असते अकॉर्डिंगली टू द चोजन स्केल. ते लक्षात ठेवायचं, स्केल नुसार त्याची हाईट असते. ठीक आहे. आता आपण हे जे काही वाचलेलं आहे हे सर्व आपण ग्राफ पेपरवर पाहूया, ग्राफ मध्ये पाहूया. बघा, ऑब्झर्व द फर्स्ट ग्राफ. काय दिलाय बघा इथे. हिअर the name of the sports are given on the x-axis and the number of students participated in that game, it is given in the y-axis. आता इथे एक स्केल पण दिलाय तुम्हाला. बघा, स्केल काय दिलाय बघा बरं. स्केल ऑन y-axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. पहा, 1 स्टुडंट म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे काय घेतलं, 10 स्टुडंट. आता का बरं इथं 10 घेतलेला आहे, कारण या पाचही याच्यामध्ये बघा हायेस्ट नंबर कोणता आहे, हा दिसतो तुम्हाला नियर अबाउट 75, अँड स्मॉलेस्ट नंबर इज हा दिसतो तुम्हाला, हा कुठे आहे बघा 25. म्हणजे हायेस्ट नंबरचे जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट केले आहे, क्रिकेटमध्ये, अँड दॅट आर 75. अँड द लोवेस्ट कुठे पार्टिसिपेट केलेले आहे, बॅडमिंटन मध्ये. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी हे सर्व 75 आणि 20 हे सर्व 10चा जर आपण स्केल घेतला आणि तो जर आपण 100 बद्दल लिहिला तर त्यामध्ये हे सर्व नंबर बसतात ना. त्याच्यामुळे त्यांनी स्केल घेतलाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. सो 75 students are participated in cricket, 35 students are participated in football, 50 students are participated in tennis, 25 students are participated in badminton, and हा कोणता स्पोर्ट्स आहे बघा, स्विमिंग. 65 स्टुडंट्स आर पार्टिसिपेटेड इन स्विमिंग. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व हे जे कॉलम्स आहे या प्रत्येकाची विड्थ सारखी आहे. बघा, इथे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर.
अँड द डिस्टन्स बिटवीन दॅट कॉलम इट इज ऑल्सो इक्वल आहे. बघा इक्वल आहे का नाही, बघा इथे 1 सेंटीमीटर, इथे 1 सेंटीमीटर आहे, इथे 1 सेंटीमीटर, सुरुवातीला सुद्धा 1 सेंटीमीटर आहे. तर ग्राफ काढताना सुद्धा विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचं का हे जे कॉलम्स असतात हे इक्वी डिस्टन्सवर पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या स्केल नुसार त्याची हाईट पाहिजे. नो ऑब्झर्व द अनादर ग्राफ. पहा काय दिसतं तुम्हाला या ठिकाणी. हिअर ऑन द एक्स ॲक्सिस the name of the games are given and on the y axis number of people are given. फेवरेट गेम, फेवरेट स्पोर्ट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती व्यक्तीला कोणता स्पोर्ट्स आवडतो बघा. 9 people like soccer, 7 people like basketball, 5 people like tennis, 2 people like hockey and 6 people like बेसबॉल. आता विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व जे हायेस्ट नंबर काय 9, लोवेस्ट नंबर काय 2, म्हणजे सर्व नंबर हे 2 च्या 9 मधले आहे आणि त्याच्यामुळे स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1% आणि त्याच्यामुळे बघा 0 नंतर काय घेतलाय 1, मग 2, मग 3, मग 4. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा जो स्केल असतो इट इज डिपेंड अपॉन द हायेस्ट नंबर इन द डाटा अँड द लोवेस्ट नंबर इन द डाटा. त्या डाटा मधला जो हायेस्ट नंबर आणि लोवेस्ट नंबर आहे त्याच्यावर हा स्केल ठरलेला असतो. नाउ ऑब्झर्व द थर्ड ग्राफ. बघा काय दिलं याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट अँड देअर मार्क. बघा ऑन द एक्स ॲक्सिस द नेम ऑफ द स्टुडंट्स आर गिवन. का काय काय नाव दिले तुम्हाला. संदीप, जावेद, मारिया, प्रमोद, अभय. these are name of the students and their marks are given on y axis 50, 100, 150, 200, 250. आता इथे बघा स्केल काय घेतलाय y axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मार्क्स. इथे का बरं 50 मार्क्स घेतलेले आहे. हायेस्ट रेंज बघा 500 आहे अँड लोवेस्ट रेंज आहे 300. म्हणजे हे नंबर्स 300 टू 500 याच्या मधले नंबर्स आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्केल कसा घ्यावा लागेल. स्केल असा घ्यावा लागेल की त्याच्यामध्ये हे सर्व नंबर यायला पाहिजे. जर आपण इथे इथे 1 घेतला 2 घेतला तर 500 साठी हा कॉलम किती मोठा जाणार, तो तर ग्राफ पेपरच्या बाहेर चालला जाणार. ठीक आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी स्केल आहे ते पाहायला घेताना लक्षात ठेवायचं का त्यातली लोवेस्ट रेंज आणि हायेस्ट रेंज कोणती ती पाहायची. बघा संदीप स्कोर 350 मार्क्स, देन अभय स्कोर 450 marks, Pramod scored 500 marks, Maria scored 300 marks. Now observe the another bar graph. Here the name of the colors are given on x-axis and the number of cars are given on the y-axis. So black car are 10, blue car are near about 7 कारण 5 आणि 10 च्या मध्ये आहे. The red cars are 5, the silver cars are 15 and the white cars are near about 7. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो हायेस्ट रेंज काय 15, लोवेस्ट रेंज काय 5, म्हणजे सर्व नंबर हे 5 टू 15 च्या मधलेले आहे. त्याच्यावर स्केल काय घेतलं बघा या ठिकाणी स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कार्स. बघा इथे 0, 5, 10, 15, 20. ठीक आहे. नाउ वी विल ड्रॉ द बारग्राफ. आता आपण बारग्राफ काढूया. द नंबर ऑफ द हेड्स ऑफ सम फॅमिलीज इन अ विलेज अँड द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिली कंझ्युम्स इन 1 डे आर गिवन बिलो. ड्रॉ अ बार ग्राफ ऑफ द डाटा. आपल्याला पहा बारग्राफ काढायचा आहे. काय दिलाय बघा. दीज आर द नेम ऑफ द फॅमिली हेड रमेश, शोभा, अयूब, जुली अँड वॉटर कंझ्युम्स बाय देम. त्यांनी ते रोज किती ड्रिंकिंग वॉटर वापरतात ते दिलाय. रमेश यूज 30 liters ऑफ वॉटर, शोभा यूज 50 liters ऑफ वॉटर, अयूब यूज 40 liters ऑफ वॉटर अँड जुली यूज 45 liters ऑफ वॉटर. स्केल काय घ्यायचं आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 liter ऑफ वॉटर. ठीक आहे. आपण आता ग्राफ पेपर घेऊया. आपण काय करायचं ग्राफ पेपरवर पहिल्यांदा आठवा काय करायचं. हा ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन. हे बघा 2 सेंटीमीटर मी हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे. तुम्ही 1 सेंटीमीटर पण काढू शकता. गिव देम एक्स ॲक्सिस. नाउ ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. हे बघा ही व्हर्टिकल लाईन. गिव नेम द नेम ऑफ द लाईन इज वाय ॲक्सिस. नाउ वी विल राईट द नेम ऑन द एक्स ॲक्सिस. बघा इथे आपण हा नेम लिहा. नेम इथे लिहिणार आहोत. इथं नेम लिहिलं. या वाय ॲक्सिस वर काय लिहिणार आहे आपण लिटर्स ऑफ वॉटर यूज. बघा लिटर्स ऑफ वॉटर यूज. Now we will write the name Ramesh, Shobha, Ayub, Julie on the x-axis. तो आपण नाव लिहितोय रमेश, then second शोभा, third अयूब, then fourth जुली. बघा मी डिस्टन्स लिहिलेला आहे. इथून 1 सेंटीमीटर सोडून या 1 सेंटीमीटर रमेश लिहिलाय. मग 1 सेंटीमीटर सोडला इथे शोभा लिहिलेला आहे. नाउ वी विल राईट स्केल. स्केल इज ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर टू 10 लिटर ऑफ वॉटर. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला 10 चा टेबल लिहायचा आहे. स्केल लक्षात घ्या. इथं जो नंबर असेल त्याचा टेबल या ठिकाणी लिहायचा. ठीक आहे. इथे काय लिहायचं मग
यू विल राईट 0 बिकॉज इट इज द इंटरसेक्शन ऑफ पॉइंट ऑफ बोथ द ऍक्सिस. 0 लिहायचा. 0, 10, 20, 30, 40 असं कुठपर्यंत लिहित जायचं. ऑब्झर्व दिस नंबर विच इज द हायेस्ट नंबर 50. हायेस्ट नंबर कोणता आहे 50. 50 मध्ये लिहायचं. ठीक आहे. हा, नाउ विल ड्रॉ द बारग्राफ. आता बारग्राफ काढूया. बारग्राफ काढताना काय करायचं, डिवाइड ईच नंबर बाय द स्केल. प्रत्येक नंबरला स्केलने डिवाइड करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, द हाईट ऑफ द कॉलम. या कॉलमची हाईट मिळेल. सो डिवाइड 30 बाय 10. 30 ला 10 ने डिवाइड करा. 10 3 जा. सो हाईट ऑफ दिस कॉलम विल बी 3 सेंटीमीटर. बघा 3 सेंटीमीटर पर्यंत आला का इथपर्यंत. ठीक आहे. नाउ डिवाइड 50 बाय 10. 10 5 जा. 5 मीन्स 1 2 3 4 5. बघा इथपर्यंत येणार. So height of this column is 5 centimeter. Now Ayub used 40 liter of water. So divide 40 by 10. 10 4s are. So 1, 2, 3, 4. So height of the column is 4 centimeter. Now divide 45 by 10. 45 divided by 10, 4.5. 4.5 means 4 centimeter, 5 millimeter. मग 1, 2, 3, 4. 4 centimeter. And 5 millimeter means 5 faint line. इथपर्यंत येईल. पाहत इथे काही. सो जुली यूज 45 सेंटीमीटर. विद्यार्थी लक्षात आलं का, हा आहे बारग्राफ. हा तुम्हाला असा काढावा लागतो. ठीक आहे. नाउ ऑब्झर्व द सेकंड क्वेश्चन. द नेम्स अँड द नंबर्स ऑफ एनिमल इन अ सर्टन झू आर गिवन बिलो. यूज द डाटा टू मेक अ बारग्राफ. बघा काय दिलाय तुम्हाला. हियर दिस इज द झू अँड नंबर्स ऑफ एनिमल इन अ झू आर गिवन बिलो. डियर 20, टायगर 4, मंकी 12, पिकॉक 8. ठीक आहे. हे झू मध्ये असणारे प्राणी दिलेले आहे तुम्हाला. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 4 एनिमल. आपला स्केल काय घ्यायचा आहे, 1 सेंटीमीटर इक्वल टू 4 एनिमल. आता हा प्रश्न आहे त्याच्यावर आपण बारग्राफ काढूया. काय आहे बघा, ह्या डाटा आपण इथे घेतलेला आहे झू मधला. फर्स्ट विल ड्रॉ. पहिले काय काढू, हॉरिझॉन्टल लाईन. व्हेरी गुड. बघा नेम इट. एक्स ऍक्सिस. हा बघा एक्स ऍक्सिस. आवश्यक नाही तुम्ही 2 सेंटीमीटर काढला पाहिजे, तुम्ही 1 सेंटीमीटर पण काढू शकता. नाउ ड्रॉ द y axis, vertical line y axis. We will write the name of the animal on x axis. मी इथं शब्द लिहू पण animals. हा बघा, we will write the number of animals on y axis. हा जो नंबर आहे तो इथे लिहूया आपण, नंबर. now we will write the name of the animal on x axis. चला 1 सेंटीमीटर सोडून लिहूया. deer, then tiger, then monkey, then peacock. ठीक आहे. now we will write the scale here. इथं स्केल लिहूया. स्केल नेहमी या कॉर्नर मध्ये लिहायचा. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 एनिमल्स. ठीक आहे. नाव राईट 0 हिअर. टेबल कोणता लिहायचा, 4 चा. बघा 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. आता इथे 4 का वर स्केल का वर 4 घेतला विद्यार्थी मित्रांनो. बघा ऑल द नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. सर्व नंबर 4 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे आपण हे ग्राफ मध्ये घेऊ शकतो. आता हे 4 चा टेबल कुठपर्यंत लिहायचा, इथे हायेस्ट नंबर पहा कोणता आहे 20. तर कमीत कमी 20 किंवा 24 पर्यंत लिहायचा. सो 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24. ठीक आहे. नाव विल ड्रॉ द बारग्राफ. आता डियर किती आहे बघा 20. तर या कॉलमची हाईट किती येणार, डिवाइड 20 बाय 4. 20 ला 4 ने डिवाइड करा. 4 5 जा 20. तर हाईट पहा 5 सेंटीमीटर आली आहे. नाउ डिवाइड 4 बाय 4. 4 डिवाइड बाय 4 इज 1. सो द हाईट ऑफ दिस कॉलम इज 1 सेंटीमीटर. बघा 1 सेंटीमीटर आला 4 बरोबर. नाउ डिवाइड 12 बाय 4. so you will get the height of this column. 12 divided by 4 is 4 3 जा 3 जा. so height of this column is 1 2 3 centimeter. now divide 16 by 4. so 4 4 जा 16. so height of this column is 4 centimeter. 1 2 3 4. बघा चेक करा. हे बघा डियर 20, टायगर 4, मंकी 12 and peacock 16. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. विल ड्रॉ द अनदर ग्राफ. स्टुडंट्स प्लांटेड ट्रीज इन 5 विलेज ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट. मेक अ बार ग्राफ ऑफ दिस डाटा. बघा विद्यार्थी मित्रांनो 5 विलेज मध्ये काय स्टुडंट काय केलेलं आहे, ट्रीज प्लांटेड केलेले आहे. ते बघा हे विद्यार्थी दिसतात, त्यांनी झाडं लावलेले आहे. कुठे कुठे लावले बघा. नेम ऑफ द प्लेस पिपला, हिंगणा, खापरी, बेलतरोडी. इन पिपला दे प्लांटेड 500 trees. in Hingna they planted 350 trees. in Khapri they planted 420 trees and in Belprodi 540. आता बघा इथे ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर जो 100 is. का बरं 100 घेतलेला आहे, बिकॉज हिअर हायेस्ट रेंज इज 500 अँड द लोवेस्ट रेंज इज 350. म्हणजे हे सर्व 350 च्या वर आणि 500 च्या खाली आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे इथं स्केल घेतला आहे
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 टी. चला आता हा प्रश्न आहे, वी विल ड्रॉ द बार ग्राफ. या प्रश्न आपण बार ग्राफ काढूया. आता ही जी माहिती आहे आपण आपल्या ग्राफ पेपरच्या बाजूला घेऊया. थोडीशी बघा काय करायचं, आठवा. व्हेरी गुड. फर्स्ट ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन, गिव्ह द नेम एक्स एक्सिस. हा आपण एक्स एक्सिस इथं नाव दिलेलं आहे. नाऊ ड्रॉ द व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल लाईन काढा, गिव्ह द नेम वाय एक्सिस. ठीक आहे. नाउ वी विल राईट द नेम ऑफ प्लेसेस हियर. इथं आपण लिहू नेम ऑफ प्लेसेस. We will write here number of trees planted, number of trees planted. Now the name of the places we will write on the x axis. चला 1 सेंटीमीटर इथून सोडून द्यायचं. पिपला, देन हिंगणा, देन खापरी, देन बेलतरोडी. Now we will write the scale here. Scale इथं लिहू, प्रश्नात दिलाय. Scale on y axis 1 सेंटीमीटर is equal 100 trees. राईट डाऊन 0 हिअर. इथं नेहमी 0 लिहायचा. मग आता 100 चा टेबल लिहू. कुठपर्यंत मॅक्झिमम नंबर काय 540. तर आपण 600 पर्यंत लिहू. 100 चा टेबल लिहू. हा ठीक आहे. 100, 200, 300, 100 4 जा 400, 100 5 जा 500, 100 6 जा 600. ठीक आहे. इथमध्ये नाऊ हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड इन पिपला. पिपलामध्ये 500 ट्री प्लांटेड केलेले आहे. सो डिवाइड 500 बाय 100. 100 ने जर 500 डिवाइड केलं तर 100 5 जा 500. सो हाईट ऑफ द कॉलम इज 5 सेंटीमीटर. 1 2 3 4 5. बघा इथपर्यंत येईल हाईट. ठीक आहे. नाऊ डिवाइड 350 बाय 100. 350 ला डिवाइड केलं काय येईल 3.5. 3.5 मीन्स 3 सेंटीमीटर 5 मिलीमीटर. म्हणजे बघा 1 2 3 आणि इथे येईल हाईट. बघा इथे येईल का. ठीक आहे. नाऊ in Khapri they planted 420 trees. So 420 ला 100 डिवाइड करा, you will get 4.2. 4.2 means 1 2 3 4 4 सेंटीमीटर and 2 मिलीमीटर. पाहिजे पण येणार. ठीक आहे. नाउ in Beltrodi they planted 540 trees. So divide 100. 100 याला डिवाइड करायचं 540 ला, so you will get 5.4. 5.4 means 5 सेंटीमीटर. 1 2 3 4 5 and 4 मिलीमीटर. म्हणजे 4 ह्या छोट्या रेषा. पहा इथपर्यंत येईल हाईट त्याची. ठीक आहे. बघा आता चेक करा. पिपला 500 बघा 500 ला आलेला आहे. हिंगणा 350 हे बघा 350 म्हणजे बिटवीन 400 and 300. खापरी 420 बघा 400 च्या वर आहे. बेलतोडी 540 बघा 500 च्या वर आलेला आहे. ठीक आहे. Now there is another activity for you. The table below gives the number of children who took part in the various items of talent shows as part of annual social gathering. Make a bar graph to show that. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे हा एक प्रश्न दिलेला आहे. काय दिला आहे. These are the programs which are held in the annual gathering and number of student participating in. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बार ग्राफ काढायचा. स्केल काय घ्यायचा. स्केल ऑन y axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 चिल्ड्रन. ठीक आहे. काढाला बरोबर. गुड. Now observe the second question. The number of customer who came to a juice center during 1 week is given the table below. Make 2 different bar graph to show this data. विद्यार्थी मित्रांनो बघा इथे एक ज्यूस सेंटर आहे. कोणकोणता ज्यूस मिळतो तो ऑरेंज ज्यूस, पायनॅपल ज्यूस, ऍपल ज्यूस, मँगो ज्यूस अँड पोमेग्रेनेट. अँड नंबर ऑफ कस्टमर. ऑरेंज ज्यूसचे किती कस्टमर आहे 50, पायनॅपलचे 30, ऍपलचे 25, मँगो 65 अँड 10 पीपल लाईक पोमेग्रेनेट ज्यूस. आता स्केल काय दिलाय बघा. 2 scales are given. Scale on y axis 1 centimeter is equal to 10 customer and the second on y axis 1 centimeter is equal to 5 customer. विद्यार्थी मित्रांनो दोन ग्राफ काढायचे. याच प्रश्नावर तुम्हाला दोन ग्राफ काढायचे. ठीक आहे. पहा आपण करून पाहण्याचा प्रयत्न केलाय. हे बघा आपण काय केलं इथे x axis काढला. आता आपण काय काढू y axis. ठीक आहे. y axis वर काय लिहिणार आपण कस्टमर लिहिणार. नंबर ऑफ कस्टमर्स. ठीक आहे. स्केल काय घ्यायचं या ठिकाणी 1 सेंटीमीटर इक्वल 10 कस्टमर. ठीक आहे. आपल्याला दोन ग्राफ काढायचे या प्रश्नामध्ये. इथे काय 10 चा टेबल लिहायचा. इथे 0 लिहायचा पहिल्यांदा. 0 10 20 30 40 50. तर विद्यार्थी मित्रांनो तिथे पहा हायेस्ट नंबर कुठे आहे तिथपर्यंत लिहून घ्यायचा. नाव द त्याच्यावर सेकंड ग्राफ काढू आपण. तोच प्रश्न सेम. पुन्हा ड्रॉ द एक्स एक्सिस. टाइप ऑफ ज्युसेस इथे लिहायचे. देन ड्रॉ द वाय ऍक्सिस. व्हर्टिकल लाईन काढा इथे. इथं वाय ऍक्सिस घ्यायचा. नंतर लिहायचा स्केल. नंबर ऑफ कस्टमर लिहिलं काय लिहायचं स्केल. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर टू 5 कस्टमर. प्रश्न तोच आहे पण दोन ग्राफ काढायचे. इथे लिहायचं 0 5 10
5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. हा विद्यार्थी मित्र कुठपत लिहायचे, तिथला हायेस्ट नंबर पाहायचा, तिथपर्यंत लिहत जायचं. ठीक आहे. नाव another bar graph. Yashwant gives different amounts of time as shown below to different exercise he does during the week. Draw a bar graph to show the details of his schedule using an appropriate scale. विद्यार्थी मित्रांनो, हा यशवंत आहे. ठीक आहे. तो काय करतो, तो एक्सरसाइज करतो, रनिंग, योगासन, सायकलिंग, माउंटेनिंग अँड खो खो. And he spent time. He spent 35 minute time for running, 40 minutes for yogasan, 1 hour and 10 minutes. 1 hour 10 minutes means 1 hour means 60 plus 10 means 70 minutes. 70 minutes तो कशाला खर्च करतो, सायकलिंगला. तर सायकलिंग मध्ये 70 मिनिट घ्यायचे. माउंटेनिंगला 1.5 hour. 1 hour means 60 minutes. हाफ means 30. 60 plus 30 90. तर माउंट इथं घ्यायचे 90 मिनिट. लक्षात घ्या, ग्राफ पेपरवर तुम्हाला इथं 90 घ्यावं लागेल. अँड खो खो 45 मिनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.